विरार में वसी विरार शहर मनपा का कचरा ट्रक सड़क पर गिर गया, जिससे भारी ट्रैफिक जैम लग गया। चंदनसार सब्जी मंडी इलाके में हुआ हादसा। यातायात को नियंत्रित करने वाले ट्रैफिक पुलिस अधिकारी हो गए गायब। 8 से 10 किलोमीटर तक वाहनों की लग गई कतार। गुजरात में गैस पाइपलाइन के लिए खुदाई की गई थी। मरम्मत का काम अधूरा होने के कारण ये हादसा हुआ। फंसे ट्रक को हटाने के लिए मनपा का कोई भी प्रशासन मौके पर नहीं पहुंचा और नागरिक 2 घंटे से ट्रैफिक जैम में फंसे हुए हैं। बघा, वसई विरार महानगरपालिकेमध्ये प्रशासक तथा आयुक्त म्हणून जेव्हापासून अनिल कुमार पवार आले तेव्हापासून प्रचंड भ्रष्टाचार वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये होत आहे। कामं कमकुवत दर्जाची आणि निकृष्ट दर्जाची कामं केल्या जात आहे। ठेकेदारांकडून पर्सेंटेजच्या नादामध्ये वसई विरारच्या जनतेची संपूर्ण वाट लावली जात आहे। तसेच जे काही कामं आहेत त्याच्यामध्ये सर्रास भ्रष्टाचार करून अशा प्रकारची निकृष्ट दर्जाची कामं करत आहेत। त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार अनिल कुमार पवार हे आहे असं सर्व वसई विरारच्या जनतेचं म्हणणं आहे। गुजरात गॅस वाहिनीकडून खोदकाम झालं होतं, मात्र त्याच्यावरती 5 वर्ष झालेलं नाही आहे। त्याच खड्ड्यामध्ये आता पालिकेची वाहन अडकलेलं आहे आणि तासनतास वाहनांची कोलंबा झालेला असं पाहिलं। बघा सर, गुजरात गॅसचा जो हे टेंडर आहे आणि त्याचं जो ॲग्रीमेंट आहे त्या ॲग्रीमेंटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे 100 मीटर काम झाल्याच्या नंतर तो 100 मीटर पहिल्यांदा पॅच करून घ्यायचा, त्यानंतरच समोरचे काम करायचे असं स्पष्ट ॲग्रीमेंटमध्ये नमूद असताना सुद्धा त्या ॲग्रीमेंटचं व्हायोलेशन झालेलं आहे। याच्या तक्रारी मी अनेक वेळा संबंधित अभियंते आणि आयुक्तांकडे केलेले आहे, परंतु आयुक्तांचं अजिबात या गोष्टींवर लक्ष नाही। आयुक्त हे भ्रष्टाचारी असल्यामुळे हा सर्व घटना घडत आहेत आणि अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे। काय मागणी राहील? मागणी हीच आहे, आम्ही आमच्या सरकारकडे मागणी करू। आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आम्ही निवेदन करू की असे भ्रष्ट प्रशासक वसई विरारमध्ये न देता यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी आम्ही मागणी करणार आहोत।